रिडॉक्स रिॲक्शन या प्लेलिस्टमधील मागील व्हिडिओमध्ये आपण ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय हे बघितलं. तर आपण या व्हिडिओमध्ये रूल्स टू असाइन ऑक्सिडेशन नंबर, रूल्स टू डिटरमाइन दी ऑक्सिडेशन नंबर, रूल्स काय आहेत. ऑक्सिडेशन नंबर म्हणजे काय, तर इट इज द व्हॅल्यू ऑफ इलेक्ट्रिकल चार्ज दॅट द ॲटम कॅरीज इन अ मॉलिक्यूल. मला माहित आहे ॲटम हा मॉलिक्यूलमध्ये कन्वर्ट होण्यासाठी तो ॲटम हा बॉन्ड तयार करतो. मग तो बॉन्ड आयनिक असेल किंवा कोव्हॅलंट असेल. जेव्हा तो आयनिक बॉन्ड तयार करतो तेव्हा तो इलेक्ट्रॉन देतो किंवा घेतो. कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन टेक्स प्लेस. दॅट इज व्हेन atom loses electron, gives electrons, it is converted into positively charged ion, and when it gets electron it is converted into negatively charged ion. But when covalent bond is formed, then there is sharing of pair of electrons. Then you cannot consider about the charge that the atom carries in a molecule. For that we have to consider about the electronegativity. If in a molecule one atom or atom of one element is more electronegative than the atom of another element, then the more electronegative element is considered to have negative charge, and the less electronegative element is considered to have positive charge. By using this concept we have to assign the oxidation number. तर या रूल्स मध्ये काय आपल्याला शिकायचं आहे, तर मला माहित आहे की बरेचसे ॲटम्स किंवा बरेचसे एलिमेंट्स हे ऑक्सिजन किंवा हायड्रोजन किंवा हॅलोजन्स बरोबर रिॲक्ट होतात आणि हलाइड्स तयार करतात. मग यांचा ऑक्सिडेशन नंबर फिक्स असेल आणि त्यासाठीचे रूल्स काय आहेत आणि त्यावरून ऑक्सिडेशन नंबर दुसऱ्या एलिमेंटचा कसा आपण डिटरमाइन करू शकतो किंवा कॅल्क्युलेट करू शकतो हे आपल्याला या रूल्समध्ये बघायचं आहे. त्यातला पहिला रूल महत्त्वाचा काय आहे, ऑक्सिडेशन नंबर ऑफ एनी element in its free state is always zero. What is free state and what is combined state? फ्री स्टेट म्हणजे काय, तर कुठलाही एलिमेंट हा दुसऱ्या कुठल्याही इतर एलिमेंटशी कंबाईन झालेला नाही म्हणजे तो फ्री स्टेटमध्ये आहे. जर तो इतर एलिमेंटच्या ॲटमशी कंबाईन झाला असेल तर ती कंबाईन स्टेट. मग आता फ्री स्टेट म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल आपण सोडियम एलिमेंट घेतला तर सोडियम हा ॲटॉमिक स्टेटमध्ये असतो आणि म्हणून सोडियमचा ॲटम हा इतर कुणाशी कंबाईन झालेला नाही आहे आणि म्हणून सोडियम, किंवा तसंच आपण विचार केला मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, ऑल दीज आर दी एलिमेंट्स विच आर नॉट कंबाईन्ड. दिस इज कॉल्ड ॲज फ्री स्टेट. मग आता आपण आणखी विचार केला, समजा आपण हायड्रोजन म्हटलं तर हायड्रोजनचा ॲटम आपल्याला मिळतो का, नाही. तर हायड्रोजन हा त्याच्या मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतो, म्हणजे हायड्रोजनचा एक ॲटम दुसऱ्या हायड्रोजनच्या ॲटमशी कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो आणि म्हणून ही हायड्रोजनची फ्री स्टेट आहे. हा दुसऱ्या कोणाशी कंबाईन झाला नाही, पण तो हायड्रोजन आपल्याला हायड्रोजन मॉलिक्यूलच्या स्वरूपातच मिळतो. तसेच ऑक्सिजन गॅस असेल, क्लोरीन गॅस असेल, ऑल दीज आर दी फ्री स्टेट्स ऑफ दीज गॅसेस. लाईक दिस यू नो दॅट फॉस्फरस ॲटम हा इतर 3 फॉस्फरस ॲटमशी कोव्हॅलंट बॉन्ड तयार करून P4 या मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतो. तसा सल्फर हा इतर 7 ॲटमशी कोव्हॅलंट बॉन्ड तयार करतो आणि S8 या मॉलिक्युलर स्टेटमध्ये असतो. म्हणजे दीज आर कॉल्ड ॲज मॉलिक्युलर सॉलिड्स. फॉस्फरस, सल्फर हे मॉलिक्युलर सॉलिड्स आहेत, म्हणजे हे इतर कुणाशी कंबाईन नाही झाले, इतर कुठला मॉलिक्यूल नाही मिळाला आपल्याला, पण हेच ॲटम्स आपल्यातच बॉन्ड तयार करून या स्थितीमध्ये असतात आणि ऑल दीज आर दी फ्री स्टेट्स. आणि मग या फ्री स्टेटमध्ये कुठल्याही एलिमेंटचा ऑक्सिडेशन नंबर हा 0 असतो. का 0 असतो, तर तो कुणाशी कंबाईन होत नाही, त्यांना इलेक्ट्रॉन दिले पण नाहीत, इलेक्ट्रॉन घेतले नाहीत आणि त्यामुळं आपल्याला इथं म्हणता येईल की इट इज 0, ऑक्सिडेशन नंबर इज 0. देन द नेक्स्ट इज व्हेन दीज ॲटम्स loses electrons or gains electron, they are converted into ions, and these ions are called as monoatomic ions. मोनोॲटॉमिक आयन्स म्हणजे काय, तर आयन ज्यामध्ये एकच ॲटम आहे. फॉर एक्झाम्पल आता आपण म्हटलं की सोडियम आहे हा फ्री स्टेटमध्ये आहे, पण जेव्हा तो कंबाईन होतो, जेव्हा तो बॉन्ड फॉर्म करतो तेव्हा तो काय करतो, तो इलेक्ट्रॉन देतो आणि कन्व्हर्ट होतो पॉझिटिव्हली चार्ज आयनमध्ये. म्हणजे Na+, दिस इज आयन अँड इट कंटेन्स ओनली 1 ॲटम अँड सो इट इज कॉल्ड ॲज मोनोॲटॉमिक आयन. लाईक दिस मॅग्नेशियम Mg++, ॲल्युमिनियम Al+3,
हे एकाच एलिमेंटचे आयन्स आहेत, एकच ॲटम आहे ज्यामध्ये, आणि त्यामुळं यांचा जो ऑक्सिडेशन नंबर आहे तो ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच द चार्ज ऑन दॅट आयन. Remember, the oxidation number of these elements is equal to the charge on that ion, oxidation number of monoatomic ion. जसे पॉझिटिव्हली चार्ज आयन्स आहेत तसे आपण Cl मायनस, हलाइड्स आयन्स Br मायनस किंवा सल्फर S मायनस मायनस, हे सगळे जे आहेत यांचा ऑक्सिडेशन नंबर काय असणार आहे? इट इज इक्वल टू द चार्ज ऑन दॅट आयन. मीन्स ऑक्सिडेशन नंबर ऑफ Na+ इज +1, that of magnesium is +2, Al +3, Cl -1 ऑक्सिडेशन नंबर आहे या Cl मायनस आयनचा, Br -1, S -2. म्हणजे लक्षात घ्या, आपण ऑक्सिडेशन नंबर याचा अर्थ काय सांगतो आपण, तर या एलिमेंटची टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन देण्याची आणि तो पॉझिटिव्हली चार्ज आयनमध्ये कन्वर्ट होतो. त्याच्या अपोजिट आपण असं म्हटलं की क्लोरीन हा निगेटिव्हली चार्ज आयन देतो आपल्याला, याचा अर्थ त्याची टेंडन्सी आहे इलेक्ट्रॉन घेण्याची आणि त्यामुळे तो एक इलेक्ट्रॉन घेऊन -1 चार्ज कॅरी करतो आणि म्हणून त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा -1 आहे. तसा सल्फरचा विचार आपण केला तर सल्फर हा 2 इलेक्ट्रॉन्स घेतो आणि त्यामुळं S- असा आयन तयार होतो. अँड सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ दिस S- आयन इज -2. म्हणजे जर आपण सेपरेटली आयन कन्सिडर केला जो एकच ॲटम असणारा आयन आहे, हा दुसरा रूल काय सांगतो बघा आपल्याला, मोनो ॲटॉमिक आयन, द ऑक्सिडेशन नंबर ऑफ मोनो ॲटॉमिक आयन इज इक्वल टू द चार्ज ऑन दॅट आयन. सो रिमेंबर, ऑक्सिडेशन नंबर ऑफ अल्कली मेटल्स. नाऊ बाय यूजिंग दिस रूल यू कॅन डिटरमाइन अल्कली मेटल म्हणजे जे फर्स्ट ग्रुपमधले एलिमेंट्स आहेत ज्यांना आपण अल्कली मेटल्स असं म्हणतो, दे हॅव द टेंडन्सी टू लूज 1 इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन लूज करण्याची टेंडन्सी त्याची असते. फॉर एक्झाम्पल आपण Na+, Li+, these elements have the tendency to lose 1 electron and get converted into unit positively charged ion. So oxidation number of all the alkali metals is +1. Like this, the elements which are present in second group ज्यांना आपण अल्कलाइन अर्थ मेटल्स असं म्हणतो, फॉर एक्झाम्पल Mg असेल किंवा कॅल्शियम असेल किंवा बेरिलियम असेल, दे हॅव द टेंडन्सी टू लूज 2 इलेक्ट्रॉन्स. आपण हे केमिकल बॉन्डिंगमध्ये शिकू शकतो की जिथं यांचा ऑक्टेट किंवा डुप्लेट कंप्लीट करण्यासाठी किंवा ऑक्टेट स्टेट फॉर्म करण्यासाठी या अल्कलाइन अर्थ मेटल्सची टेंडन्सी असते 2 इलेक्ट्रॉन्स देण्याची. 2 इलेक्ट्रॉन दिले म्हणजे यांच्यावर असणारा चार्ज काय असणार आहे? +2. अँड सो द ऑक्सिडेशन नंबर ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स इज +2. रिमेंबर, ऑक्सिडेशन नंबर ऑफ अल्कली मेटल्स इज +1 फर्स्ट ग्रुपमधल्या एलिमेंट्सचा, अँड सेकंड ग्रुपमधले जे एलिमेंट्स आहेत त्यांना आपण अल्कलाइन अर्थ मेटल्स म्हणतो, त्यांचा ऑक्सिडेशन नंबर हा काय असणार आहे? +2 असणार आहे. तो त्यांच्या कंपाऊंड्समध्ये, जो आता आपण सांगितला तो मोनो ॲटॉमिक आयनचा रूल वापरून आपण सांगतोय की जर सोडियमनं केमिकल बॉन्ड फॉर्मेशनमध्ये भाग घेतला तर त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा +1 असणार आहे. तसंच मॅग्नेशियमनं जर केमिकल कंपाऊंड तयार केला म्हणजे तर आयनिक बॉन्ड तयार केला, कारण मेटल्सची टेंडन्सी नेहमी इलेक्ट्रॉन देण्याची असते, जेव्हा तो नॉन मेटल बरोबर रिॲक्ट होतो तेव्हा त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा +2 असतो, म्हणजे हा 2 इलेक्ट्रॉन देतो. अँड सो रिमेंबर हिअर, ऑक्सिडेशन नंबर ऑफ अल्कलाइन अर्थ मेटल्स इज +2. लाईक दिस, ऑक्सिडेशन नंबर ऑफ ॲल्युमिनियम इज +3. म्हणजे ऑक्सिडेशन नंबर जर ॲल्युमिनियमचा आपण विचारात घेतला तर तो +3 आहे. याचाच अर्थ काय? याची टेंडन्सी आहे 3 इलेक्ट्रॉन देण्याची. सो द सेकंड रूल इज मोनो ॲटॉमिक आयनचा ऑक्सिडेशन नंबर हा त्याच्यावर असणाऱ्या चार्ज इतका असतो. थर्ड रूल आपण सांगू शकतो फॉर पॉलीॲटॉमिक आयन्स. पॉलीॲटॉमिक आयन्स किंवा त्यांना आपण रॅडिकल्स असंही म्हणतो. पॉलीॲटॉमिक आयन म्हणजे काय? तर ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त ॲटम्स आहेत. फॉर एक्झाम्पल आपण SO4- रॅडिकल म्हणतो, NO3- रॅडिकल, H3O+. हे काय आहेत सगळे? These are the ions, but they have more than 1 atom. So these are called as polyatomic ions. आणि म्हणून यांना आपण
निगेटिव्हली चार्ज रॅडिकल किंवा पॉझिटिव्हली चार्ज रॅडिकल असं म्हणतो. मग आता यांच्यासाठीचा रूल काय आहे? पॉलिएटॉमिक आयन जर आपण विचारात घेतला तर त्यामध्ये जेवढे ॲटम्स आहेत त्या सगळ्या ॲटम्सच्या ऑक्सिडेशन नंबरची जी बेरीज असते ती या आयनवर असणाऱ्या चार्ज इतकी असते. द सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स in the polyatomic ions is equal to the net charge on that ion. म्हणजे बघा इथं आपण सल्फर आणि ऑक्सिजनचे 4 ॲटम्स आहेत, लक्षात घ्यायचं. सल्फरचा एक ॲटम आहे आणि ऑक्सिजनचे 4 ॲटम्स आहेत. सल्फरचा एक ॲटम त्याचा ऑक्सिडेशन नंबर जेवढा असेल प्लस 4 गुणिले ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर जेवढा असेल याची बेरीज काय येणार आहे? -2 येणार आहे. आणि तो रूल आपण काय सांगतो आपल्याला? द सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स इन पॉलिएटॉमिक आयन इज इक्वल टू चार्ज ऑन दॅट आयन. फॉर एक्झाम्पल यू कॅन से दॅट ऑक्सिडेशन नंबर जर आपण नायट्रोजनचा विचारात घेतला, ऑक्सिडेशन नंबर ऑफ नायट्रोजन प्लस 3 इंटू ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू -1. लक्षात घ्या इथं काय झालं, कारण हा न्यूट्रल नाही आहे, याच्यावर चार्ज आहे, याचाच अर्थ हा एक मायनस चार्ज तर जास्त आहे. मग या दोघांच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज जी आहे ती हा जो चार्ज आहे त्याच्या इतकी असणार आहे. आणि त्यामुळं या रूलचा वापर करून आपण ऑक्सिडेशन नंबर ज्या एलिमेंटचा कॅल्क्युलेट करायचा आहे तो कॅल्क्युलेट करू शकतो. तसंच इथं ऑक्सिडेशन नंबर ऑफ हायड्रोजन इंटू 3 प्लस ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज इक्वल टू +1 येणार. सो थर्ड रूल लक्षात आला का बघा? द सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द ॲटम्स इन अ पॉलिएटॉमिक आयन इज इक्वल टू द चार्ज ऑन दॅट आयन. चला, मग तुम्ही म्हणाल आता ऑक्सिडेशन नंबर आम्हाला ऑक्सिजनचा हायड्रोजनचा कसा कळणार, कसा माहीत असणार? हे आपल्याला नेक्स्ट रूलमध्ये कळू शकेल. नेक्स्ट रूल आहे तो ऑक्सिजनसाठी. तुम्हाला माहित आहे ऑक्सिजन हा नॉन मेटल आहे. सो इट हॅज द टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन. ऑक्सिजनची टेंडन्सी काय असते? इलेक्ट्रॉन गेन करण्याची असते. मी आता सांगितलं तसं आपण केमिकल बॉन्डिंग जेव्हा विचारात घेतो तेव्हा ऑक्सिजनच्या लास्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स असतात. ते ऑक्सिजन ॲटमला आपला ऑक्टेट पूर्ण करण्यासाठी 2 इलेक्ट्रॉन्सची गरज असते. आणि मग हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन 2 घेतो जेव्हा तो केमिकल बॉन्डिंगमध्ये भाग घेतो. मग इथं आपण असं म्हणू शकतो की ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इन ऑल इट्स कंपाउंड्स इज -2. जनरली ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इज -2. ऑक्सिजनची टेंडन्सी काय असते? तर इलेक्ट्रॉन घेऊन O- चार्ज आयनमध्ये कन्वर्ट होण्याची असते. म्हणजे त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा जनरली इतर बऱ्याचशा कंपाउंड्समध्ये -2 इतका असतो. सो ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑक्सिजन इन मोस्ट ऑफ इट्स कंपाउंड्स इज -2. पण याला काही अपवाद आहेत. मग ते अपवाद कोणते आहेत? तर पेरॉक्साईड म्हणजे H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड ज्याला म्हणतो आपण, किंवा मेटल पेरॉक्साईड असतील Na2O2 यामध्ये, किंवा पेरॉक्साईड आयन आपण म्हणतो O2-2 यामध्ये ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिजनचा जो असतो तो -1 इतका असतो. जनरली ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा -2 आहे. पण याला काही अपवाद आहेत. हे अपवाद आपण लक्षात ठेवायचे आहेत. तर पेरॉक्साईड्समध्ये म्हणजे जेव्हा इथं H2O2 हायड्रोजन पेरॉक्साईड किंवा कुठलाही मेटल पेरॉक्साईड घेतला किंवा पेरॉक्साईड आयन म्हटलं आपण, तर इथं ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिजनचा हा -1 असतो. सुपर ऑक्साईड्स दुसरा अपवाद आहे. सुपर ऑक्साईड्स जिथं आपण स्टेबल सुपर ऑक्साईड म्हणून घेऊ शकतो पोटॅशियम सुपर ऑक्साईड, ज्याचा फॉर्म्युला आहे KO2, आणि इथं या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर असतो -1/2. सुपर ऑक्साईड म्हणजे जो ऑक्सिजन आहे याच्यावरचा चार्ज आहे -1. हा वेगळा एक कन्सेप्ट आहे, तो तुम्हाला जर सुपर ऑक्साईडचा तुम्ही अभ्यास केला तर मिळेल. तर
KO2 हा मेटल सुपर ऑक्साईड म्हणजेच पोटॅशियम सुपर ऑक्साईडचा फॉर्म्युला आहे, जिथं मेटल आता आपण विचारात घेतलं की अल्कली मेटल्स जी आहेत त्यांची टेंडन्सी असते एक इलेक्ट्रॉन देण्याची, आणि म्हणून इथं केचा ऑक्सिडेशन नंबर आहे +1, पण ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर जो आहे तो इथं -1 आणि 2 ऑक्सिजनचे ॲटम्स आहेत, म्हणून इट इज -1/2. हा जो आयन आहे तो सेपरेट वेगळा आयन पेरॉक्साईडमध्ये आपल्याला मिळतो तो O2-2 आयन, आणि इथं सुपर ऑक्साईडमध्ये मिळतो तो O2-1 आयन. ऑक्सिजन इन OF2 इज +2. इथं लक्षात घ्या, ऑक्सिजन आणि फ्लोरीन यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड तयार झालाय. इथं ऑक्सिजनपेक्षा फ्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. आधी आपण काय म्हटलं, ऑक्सिजन इज इलेक्ट्रोनिगेटिव्ह, इट हॅज द टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन्स अँड गेट कन्वर्टेड इन टू निगेटिव्हली चार्ज आयन. 2 इलेक्ट्रॉन तो घेतो जनरली मोस्ट ऑफ दी कंपाऊंड्समध्ये, याला अपवाद आपण बघितले. पण जेव्हा तो फ्लोरीन बरोबर कंबाईन होतो, तुम्हाला माहित आहे की फ्लोरीन इज द मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इन द पिरियडिक टेबल, म्हणजे फ्लोरीनची इलेक्ट्रॉन घेण्याची टेंडन्सी ही सगळ्यात जास्त असते, आणि म्हणून जेव्हा फ्लोरीन हा ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतो तेव्हा ऑक्सिजन इलेक्ट्रॉन देणं पसंत करतो, आणि मग इथं ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा +2 आहे, आणि हा अपवाद आहे. लक्षात घ्या, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आपण जेव्हा विचारात घेतो तेव्हा हे 3 अपवाद वगळले, सुपर ऑक्साइड्स, पेरॉक्साइड्स आणि पेरॉक्साइड्स आयन्स, आणि हा एक कंपाऊंड OF2 मध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा वेगळा असतो. इथं तो -1 असतो, इथं तो -1/2 असतो, आणि इथं तो +2 असतो. पण जनरली बाकीच्या सगळ्या कंपाऊंड्समध्ये ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा -2 इतका असतो. त्यानंतर पुढचा रूल आपण हायड्रोजनसाठी विचारात घेणार आहोत. हायड्रोजन जेव्हा हायड्राइड्स तयार करतो, आपण हायड्रोजनसाठीचा पुढचा रूल जेव्हा विचारात घेणार तेव्हा हायड्रोजनचा विचार करताना तो मेटल बरोबर कंबाईन होतो की नॉन मेटल बरोबर कंबाईन होतो, याच्यावरून हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर हा बदलतो. तुम्हाला माहित आहे मेटल कुणाला म्हणतो आपण, मेटल्स आर इलेक्ट्रोपॉझिटिव्ह एलिमेंट्स, मीन्स दे हॅव द टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स, अँड नॉन मेटल्स आर electronegative elements, they have the tendency to gain electrons. And so when hydrogen combines with non-metals, then hydrogen has the tendency to lose electrons and get converted into H+ ion, and so oxidation number of hydrogen with non-metals is +1. फॉर एक्झाम्पल आपण असं म्हटलं की HCl आहे किंवा HBr आहे किंवा H2O आहे, मग इथं तो कंबाईन झाला आहे कुणाशी, क्लोरीन, ब्रोमीन, ऑक्सिजन किंवा सल्फर या नॉन मेटल्सशी जेव्हा तो कंबाईन झाला आहे तेव्हा हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर हा +1 इतका असतो, म्हणजेच तो इलेक्ट्रॉन देणं पसंत करतो, कारण हे जे नॉन मेटल्स आहेत दे आर इलेक्ट्रोनिगेटिव्ह, सो दे हॅव द टेंडन्सी टू गेन इलेक्ट्रॉन, म्हणजे ते इलेक्ट्रॉन घेतात, म्हणजेच हा इलेक्ट्रॉन हायड्रोजनकडून दिला गेला. जरी इथं कोव्हॅलंट बॉन्ड तयार झाला, HCl मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड आहे, पण आपण जेव्हा कंप्लीट ट्रान्सफर इलेक्ट्रॉनचं कन्सिडर करतो, HCl हा बॉन्ड कसा तयार होतो, तर हायड्रोजनचा 1 इलेक्ट्रॉन आणि क्लोरीनचा 1 इलेक्ट्रॉन यांची भागीदारी होते, आणि त्यामुळे आपल्याला HCl मध्ये कोव्हॅलंट बॉन्ड मिळतो. पण या कोव्हॅलंट बॉन्ड हा पोलर कोव्हॅलंट बॉन्ड आहे का, तर या दोघांमध्ये क्लोरीन हा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, आणि त्यामुळे ही जी इलेक्ट्रॉन पेअर आहे ती क्लोरीनकडं जास्त शिफ्ट होते, आणि त्यामुळं आपण हायड्रोजनवर डेल्टा पॉझिटिव्ह आणि क्लोरीनवर डेल्टा निगेटिव्ह चार्ज, आणि म्हणून याला पोलर बॉन्ड म्हणतो. पण जर इथं आपण ऑक्सिडेशन नंबरच्या कन्सेप्टमध्ये काय विचार केला, कंप्लीट ट्रान्सफर ऑफ इलेक्ट्रॉन जर आपण कन्सिडर केला, कंप्लिटली ट्रान्सफर झाला इलेक्ट्रॉन, तर H+ आणि Cl- आयन्स मिळतात. म्हणजे आपण आयनिक बॉन्ड सारखाच विचार इथं करतो. जर HClचं ॲक्वियस सोल्युशन आपण घेतलं तर त्यामध्ये H+ आयन्स आणि Cl- आयन्स मिळतात. म्हणजेच जेव्हा हायड्रोजन हा नॉन मेटल्स बरोबर कंबाईन होतो, म्हणजे जो हॅलोजन्स बरोबर किंवा ऑक्सिजन बरोबर, तर तिथं तुम्हाला हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर हा +1 मिळतो. पण जेव्हा तो मेटल्स बरोबर कंबाईन होतो, मेटल्स हॅव द टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन्स, आणि त्यावेळी हायड्रोजन काय करेल, तो इलेक्ट्रॉन
गेन करेल. म्हणजे तिथं LiH लिथियम हायड्राईड सारखा कंपाऊंड आहे किंवा NaH सारखा कंपाऊंड आहे. तर इथं काय होतं, लिथियम हा मेटल आहे, इट हॅज द टेंडन्सी टू लूज इलेक्ट्रॉन, सो इट इज कन्व्हर्टेड इन टू Li+, आणि त्यावेळी हायड्रोजन तो इलेक्ट्रॉन घेऊन H- मध्ये कन्वर्ट होतो. आणि म्हणून आपण म्हणतो की मेटल्स बरोबर हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर हा -1 असतो. सो रिमेंबर हिअर, the oxidation number of hydrogen when it forms the compounds with non-metals is equal to +1, but when it forms the compound with metals हे जनरली कमी आहेत, पण म्हणून आपण लक्षात जास्त ठेवू शकतो की हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर हा +1 असतो, पण तो मेटल्स बरोबर मात्र -1 असतो. त्यानंतर आपण विचारत घेणार आहोत हॅलोजन्स. हॅलोजन्समध्ये आपण फ्लोरीन, chlorine, bromine, iodine. These are the elements which are called as halogens. When they form halides, they have the tendency to gain electrons, that is they are converted into negatively charged ion. आणि हा एक इलेक्ट्रॉन घेतात हे, कारण ह्यांचा ऑक्टेट कंप्लीट करण्यासाठी यांना एक इलेक्ट्रॉनची गरज असते. आणि म्हणून फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन या हॅलोजनचा ऑक्सिडेशन नंबर हा त्यांच्या हलाइड्समध्ये -1 असतो. पण फ्लोरीनचा एक अपवाद वगळता जेव्हा क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन हे ऑक्सिजन बरोबर कंबाईन होतात, तेव्हा त्यांचा ऑक्सिडेशन नंबर हा आपल्याला इथं वेगळा दिसतो. फॉर एक्झाम्पल आपण कंपाऊंड कन्सिडर करू शकतो HOCl किंवा Cl2O. तर इथं क्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर हा +1 मिळतो आपल्याला. तसंच जर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे ऑक्सिजन बरोबर कंबाईन झाले, म्हणजे त्याचा आपण आता जेव्हा इलेक्ट्रोनिगेटिव्हिटीचा विचार करतो, मी आता सांगितलं तसं फ्लोरीन हा सगळ्यात जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट आहे आणि म्हणून फ्लोरीनची टेंडन्सी इलेक्ट्रॉन घेण्याचीच असणार आहे नेहमी. आणि त्यामुळं हा जो ऑक्सिजन बरोबर कंपाऊंड तयार करतो तो OF2, इथं त्याचा ऑक्सिडेशन नंबर -1च असतो. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर मात्र बदलतो, तो +2 आहे. पण याच्यापेक्षा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह असणारे हे हॅलोजन्स आहेत. म्हणजे इथं ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन घेणारच. या जेव्हा क्लोरीन किंवा ब्रोमीन किंवा आयोडीन या ऑक्सिजनशी केमिकल बॉन्ड तयार करतात, तेव्हा ऑक्सिजन हा क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह असल्यामुळं तो इलेक्ट्रॉन घेतो आणि त्याचा ऑक्सिडेशन नंबर हा -2च राहतो. पण क्लोरीन आणि ब्रोमीन, आयोडीन हे इलेक्ट्रॉन देणं पसंत करतात त्यावेळी, आणि म्हणून त्यांचा ऑक्सिडेशन नंबर हा +1 राहतो. लक्षात घ्या, हा अपवाद आहे. फक्त फ्लोरीनचा ऑक्सिडेशन नंबर मात्र नेहमी -1 असतो. ऑक्सिडेशन नंबर ऑफ फ्लोरीन इज -1 in all its compounds. Oxidation number of chlorine, bromine and iodine is -1, but here with oxygen they have the oxidation number +1. So remember here. Now the next rule and the most important rule is, for the calculation of oxidation number of any element, it is the sum of oxidation number of all the atoms in a neutral molecule, of all atoms in neutral molecule, is always 0. Remember, if you consider any molecule, the sum of oxidation number of all the atoms in a neutral molecule is 0. Means what? For example, suppose we have now H2O. We have studied the rules. You know that here in H2O molecule 2 hydrogen atoms are there and 1 oxygen atom is there. आता हा जो H2O मॉलिक्यूल आहे याच्यावर कुठलाही चार्ज नाही आहे, तो चार्ज 0 आहे. याचाच अर्थ काय, तर या सगळ्या ॲटम्सवर असणाऱ्या चार्जची बेरीज जी आहे ती 0 आहे. जे इथं आपण असं म्हणू शकतो की हायड्रोजनचे 2 ॲटम्स आहेत आणि या 2 हायड्रोजन ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर, आता आपण रूल्स विचारात घेतलेत की हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर हा ऑक्सिजन बरोबर असणार आहे +1, प्लस ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर जो आपण -2 घेतो. ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा
-2 असतो, अपवाद आपण लक्षात ठेवलेले आहेत बाकीचे सोडून, तर तिथं -2 असतो. म्हणजे तिथं ऑक्सिडेशन नंबर H2O चा आपण म्हणू शकतो 0. सो रिमेंबर, ऑक्सिडेशन नंबरची बेरीज कुठल्याही मॉलिक्यूलमध्ये, न्यूट्रल मॉलिक्यूल म्हटलं त्याला, पण मॉलिक्यूल हा न्यूट्रलच असतो. सम ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ ऑल द एटम्स in a molecule is always 0. So remember here, by using this rule, if you don't know the oxidation number, आता या रूल्समध्ये काही ऑक्सिडेशन नंबर आपण विचारत घेतलेले नाही आहेत. फॉर एक्झाम्पल असं आपण म्हणूया की H2SO4 हा मॉलिक्यूल आहे. तर आत्ता आपण जे रूल्स विचारत घेतले त्यामध्ये हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर काय आहे ते आपण सांगितलं, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर काय असतो ते सांगितलं, पण सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर हा काय आहे माहीत नाही आहे आपल्याला. मग तो आपण कॅल्क्युलेट करू शकतो या महत्त्वाच्या रूलचा वापर करून. तर यामध्ये जे ॲटम्स आहेत, या H2SO4 मॉलिक्यूलमधले जे सगळे ॲटम्स आहेत, त्या ॲटम्सच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज ही 0 असते. म्हणजे आपल्याला हा रूल वापरून हायड्रोजनचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहीत आहे, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहीत आहे, यांचे किती ॲटम्स आहेत या मॉलिक्यूलमध्ये ते माहीत आहे, त्यावरून सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो रिमेंबर, दिस रूल इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर अस. ह्या सगळ्या रूल्सचा वापर करून आपल्याला कुठल्याही इलेमेंटचा, जो इलेमेंट आपल्याला या रूलमध्ये आलेला नाही आहे, सगळ्या रूल्समध्ये आलेला नाही आहे, म्हणजे आपण आत्ता विचारत घेतला तो जास्तीत जास्त इलेमेंट्सबरोबर कंबाईन होणारे इलेमेंट म्हणजे हायड्रोजन, ऑक्सिजन किंवा हॅलोजन्सचा विचार केला, आणि यांचा विचार करून आपण वेगवेगळ्या एलिमेंट्सचा ऑक्सिडेशन नंबर कोणत्याही मॉलिक्यूलमध्ये काय आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो. नाव द नेक्स्ट वन इज, सपोज वन ऑर एकापेक्षा जास्त ॲटम्स आहेत, एखाद्या एलिमेंटचे एकापेक्षा जास्त ॲटम्स आहेत. फॉर एक्झाम्पल आत्ता आपण म्हटलं की सपोज वी हॅव MnO2. MnO2 मध्ये ऑक्सिजनचे 2 ॲटम्स आहेत. मग ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर इथं काय असणार आहे, तर ऑक्सिजनचा एका ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर म्हणजेच या 2 ॲटमच्या ऑक्सिडेशन नंबरचा ॲव्हरेज असणार आहे. सो रिमेंबर दॅट इफ 2 or more atoms of the same elements are present in a molecule, then the oxidation number of the atom is equal to the average of oxidation number of all the atoms. जे आपण आत्ता असं म्हणू शकतो की ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर इथं काय असेल, तर या ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला मिळेल तो म्हणजे या 2 ऑक्सिजनच्या ऑक्सिडेशन नंबरची बेरीज भागिले 2, कारण इथं 2 ॲटम्स आहेत. म्हणजेच इथं आपण आत्ता रूल वापरला तसा, समजा ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे, Mnचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला माहीत आहे, तर आपण काय करणार, ऑक्सिडेशन नंबर ऑक्सिजनचा जो आहे मिळाला त्याला 2 डिवाइड करणार. फॉर एक्झाम्पल आपण आता एक एक्झाम्पल घेऊन बघूया. सपोज वी हॅव द ऑक्सिडेशन नंबर, वी हॅव टू कॅल्क्युलेट द ऑक्सिडेशन नंबर ऑफ SO2. इथं ऑक्सिडेशन नंबर सल्फरचा आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. SO2 हा मॉलिक्यूल आहे, सल्फरचा ऑक्सिडेशन नंबर आपल्याला डिटरमाइन करायचा आहे. तर या सल्फरच्या ऑक्सिडेशन नंबरसाठी आपण याची व्हॅल्यू x डिटरमाइन करूया, आणि ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर हा असणार आहे -2. मग फॉर्म्युला आपण लिहू शकतो x + 2 × -2 इज इक्वल टू 0. And therefore x - 4 is equal to 0, and therefore x is equal to +4. x is equal to +4. म्हणजेच एसचा ऑक्सिडेशन नंबर इथं काय आला, +4 आला. आता हा +4 आणि हा -4, कारण -4 का आला आता लक्षात घ्या, ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर इथं जो आहे तो -2 आहे, पण 2 ॲटम्स आहेत आणि त्यामुळे या दोघांची बेरीज केली आपण, आणि म्हणून इथं 2 × -2 दॅट इज -2 + -2 -4 आला, डिवाइड बाय 2 हा ऑक्सिजनचा ऑक्सिडेशन नंबर आहे. सो इट इज द ॲव्हरेज ऑफ ऑक्सिडेशन नंबर ऑफ द ॲटम्स. इथं कुठला जो ॲटम आहे, जेवढे ॲटम्स आहेत त्यांचा ॲव्हरेज येणार आहे, तो त्या एलिमेंटचा किंवा त्या ॲटमचा ऑक्सिडेशन नंबर असणार आहे जर एकापेक्षा जास्त ॲटम्स असतील तर.
By using all these rules, you can calculate the oxidation number of any atom, any element, if you know the molecular formula of the compound. So in the next video we shall determine the oxidation number, or you can calculate the oxidation number of the elements by using these rules.